करूंगा मैं इस स्पर्धा के फोकस मैन नितेश सेठ पाटिल साहब का कि आज मुझे भी गुड़गांव में मौका दिया। देखना है कि ये जो दोनों टीमें इन्होंने घाट घाट का पानी पिया है, लेकिन अब गुड़गांव की सरजमीन पे आमने सामने। खेल की शुरुआत पहली गेंद के साथ 20 मिनट में 4 ओवर कंपलसरी है। सोनिया पाव से सामना करेंगे प्रतीक। पहली गेंद जोरदार तालियों में स्विंग कर दिया है, 6 रन। पहली गेंद को आसमान में तान दिया, 6 रन। युवा नेता नितेश पाटील आलाय बघाना वाला, दादाला बघाना वाला। नितेश दादानी आमदार चषक ठेवलाय घोट गावाला, नितेश दादानी आमदार चषक ठेवलाय घोट गावाला। क्या शुरुआत हुई आमदार चषक की सुपर डे में, क्योंकि आज फिनाले है और नितेश दादा पाटिल साहब का भी स्वागत होता हुआ। फिर से ड्राइव किया है, बहुत खूबसूरत स्ट्रोक है, गेंद कवर बाउंड्री की तरफ सरक रही है 4 रनों के लिए। आमदार प्रशांत दादांची रॉयल एंट्री झाली चषकाला, नितेश पाटील समाज सेवक झाली चर्चा गाव गावाला। गावदेवी क्रिकेट कमाल की शुरुआत, ओवर पिच गेंद थी, टिपिकल पावर प्ले, इनफील्ड के ऊपर से खेला, 4 रन पे पहुंचा स्कोर टीम नांदगांव का। कमाल की शुरुआत यहां पर आयान युवा स्पोर्ट नांदगांव। फुल टॉस गेंद टर्न किया, बल्ले पे पूरी तरह नहीं आई, आउटफील्ड में खिलाड़ी है, 1 रन दूसरे की कॉल है और चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को। 2 रन आते हुए आमदार चषक का आज सुपर रात है और बने रही हमारे साथ ग्राउंड पे भी और tenniscricket.in संतोष नानेकर का मेराकल अजूबा टेलीकास्ट का। उछाल दिया गेंद को तीर की मानिंद, तीर कमान से जा मिला आसमान से, चंद्रयान की यात्रा पे भेजा है और क्या बल्लेबाजी कर रहे हैं प्रतीक। नितेश पाटीलनी आमदार चषक ठेवलाय घोटगावाला, आमदार प्रशांत दादांची रॉयल एंट्री झाली चषकाला। नितेश पाटीलचं नाव ये गाजतंय पनवेल तालुक्याला, अथर्व एंटरप्राइजेस नाव लागलंय। कुणाल सर वेल बिगन इज हाफ डन, क्या फ्लाइंग स्टार्ट है, स्विच हिट किया है, ये भी जाएंगी बाउंड्री के बाहर। दिस इज द क्लेवर बैटिंग, व्हाट अ स्टार्ट फ्रॉम दिस मैन लाइक अ प्रतीक। लूट मार मचा रखी है पहले ओवर में, देखते ही देखते 22 पे पहुंचा स्कोर टीम आयान युवा स्पोर्ट नांदगांव का। नांदगांव ने वाकई में क्रिकेट में बहुत बड़ी छलांग लगा दी है। इस मर्तबा गति परिवर्तन था, भांप लिया था, हल्के हाथों से टैप किया, पॉइंट पे डायरेक्ट हिट लगा है और अंपायर चले तीसरे अंपायर की तरफ। बिल्कुल जॉन्टी रोड्स की याद ताज़ा हुई। जॉन्टी रोड्स ने वहीं से थ्रो किया था जब तीसरे अंपायर का चलन टेस्ट मैच में आया था साउथ अफ्रीका बनाम भारत। बात है 14 नवंबर 1992 को, और जॉन्टी के सामने जो खिलाड़ी था वो बैठ गया था और 11 रन पे सबसे पहले शिकार हुए थे सचिन तेंदुलकर। यहाँ पर देखना है डायरेक्ट हिट लगा था। इस तरह के हिट लगाने के लिए आपको बचपन में गोटियां खेलनी होती, बिल्कुल जाके स्टंप से टकराया था। शाम बढ़ता हुआ, दर्शक बढ़ते हुए, सभी का हार्दिक स्वागत है इस स्पर्धा के सुपरमैन नितेश दादा पाटिल साहब और ऑर्गेनाइजिंग कमेटी की जानिब से। आमदार चषक गुड़गांव इस वक्त काफ़ी चर्चाओं में, काफ़ी सुर्खियों में। देखना है तीसरे अंपायर क्या निर्णय देते हैं। देखिए तीसरे अंपायर को जब भी पूछा जाता है मचिंदर सर, तो जो बल्लेबाज का कलेंजा है वो हलक में आके फंस जाता है। कमाल का एटमॉस्फेयर है,
दूधिया रोशनी पूरे मैदान को अपने बाहों में समेटी हुई, हल्की ठंडी हवाएं चल रही है और आज एक से बढ़कर एक मैच। नट आउट। तेईस रन अब तक आए हैं और पहले ओवर की समाप्ति हुई। हमारे ऑफिशियल स्कोरर प्रेम पाटिल बता रहे हैं व्हाट अ स्टार्ट, एंड ऑफ द फर्स्ट ओवर 23 फॉर नो विकेट। आज हमारे बीच प्राइड ऑफ महाराष्ट्र के पोस्टरमैन, ये देखिए अंपायर का कुणाल दाते सर हैं। मचेंद्र पाटिल अपना अंदाज, ये देखिए एंड ऑफ द फर्स्ट ओवर 23। tenniscricket.in संतोष नानेकर का वो ख्वाब जिसके सबसे ज़्यादा सब्सक्राइबर हैं, नियरेस्ट 18 lakhs। टेनिस क्रिकेट को आपने सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए, बेल आइकॉन को दबाना बिल्कुल ना भूलें। गुड़गांव का ये वो शो है जो इतिहास में सुनहरे हर्फों से लिखा जाएगा। पूरा ओवर दिखाया जा रहा है, कमाल का टेलीकास्ट, किस तरह से कवर के ऊपर से शॉट खेला, ये तीर की मानी सीधा खेला हुआ स्ट्रोक था प्रतीक का। प्रतीक ने बहुत ज़बरदस्त शुरुआत दी है, स्ट्राइक भी उन्हीं के पास है, प्रेम बता रहे हैं। गेंदबाजी में बुलाया गया है अविनाश मात्रे को। 20 मिनट का समय, पहले 3 ओव्हर 15 मिनिट में करणे। तर इथे बघा जानमान नितलस क्रिकेट संघ स्पर्धेची नियमावली आहे। प्रत्येक सत्रासाठी तुम्हाला आज 20 मिनिटाचा अवधी दिले जाईल आणि कंपल्सरी तुमचं 3 षटक हे 15 मिनिटापूर्वी पूर्णतः हाताळणं गरजेचं आहे। अन्यथा जी आंतरराष्ट्रीय नियमावली असते 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जे 5 फिल्डर असतात त्याऐवजी मात्र 4 फिल्डर तुमचं 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील, याची नोंद घ्या। यस, एक खिलाड़ी और सर्कल में आएगा। धन्यवाद एमडी गाडगे सर, बहुत ही मैच्योर्ड आवाज़ है और नाम में ही एमडी है, कमेंट्री के एमडी है वो। खेल की शुरुआत दूर वाले छोर से अब अविनाश मात्रे, प्रतीक को अपने स्टेप में चूके डेड बॉल। कल कुणाल दाते, आपको पता है कि भारत अफगानिस्तान के मैच में थे, आज हमारे साथ, ये सौभाग्य है। साइड आर्म गेंद, स्विच हिट किया है, कोई मौका नहीं, गेंद निकल गई है, 6 रन। ये भूमिपुत्र बघा पेटून उठलाई, हक्काचा आवाज करीत सुटलाई। भूमिपुत्र बघा पेटून उठलाई, हक्काचा आवाज करीत सुटलाई। सहन करणार नाही। अब बल्लेबाजी कर रहे हैं, मानो ऐसा लग रहा है कि प्रतीक नांदगांव से सेट होकर आए हैं। साइड आर्म बॉलिंग एक्शन है उनका। इस मर्तबा दूसरे मोहल्ले में चले गए वाइट, 1 रन और आता हुआ स्कोर 30 रन। देखिए मचेंद्र, दिल गलती कर बैठे तो कफारा है, गेंदबाज गलती कर बैठे तो कसारा है। कमाल का एटमॉस्फियर है। आमदार चषक गुड़गांव में आप देख रहे हैं, इस स्पर्धा के सुपरमैन नितेश दादा पाटिल साहब। ओ बढ़िया गेंद, अपील और आउट कॉट बिहाइंड, पहला विकेट गिरता हुआ। फलंदाज बाद झाल्यानंतर कुणी मैदानामध्ये थांबायचं नाही, लगेच तुमच्या खेळाडू कक्षकडे रवाना व्हायचे आहे। आणि तत्पर एक विशेष निवेदन आहे, घोडगावामधले जे आपले प्रवेशद्वार आहे बघा, नवीन इमारतीचं काम तिथे सुरू आहे आणि तिथे काँक्रिटीकरण रस्त्याचं काम पूर्णतः झालेलं आहे, परंतु तिथे गाडी कुणी पार्क करू नका। एखाद्याला गाडी पार्क करायची असेल तर आमच्या समालोचन कक्षा पाठीमागे पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे। ओटू सिद्दीक भावे सर। धन्यवाद एमडी सर। मौसम बहुत ही खूबसूरत है, आइडियल क्रिकेट कंडीशन आप देख रहे हैं। आमदार चषक गुड़गांव में आप तक लाए सुपरमैन
इस स्पर्धा के नीतीश दादा पाटिल साहब और मान्यवर हमसे जुड़ते हुए। खेल की शुरुआत होती हुई विकेट की खुराक के साथ अविनाश मात्रे, नए बैट्समैन मनीष खुटले आए हैं बल्लेबाजी को। बढ़िया गेंद आगे खींचा, एक और विकेट। देखना है कि क्या कॉट बिहाइंड हुए हैं या स्टंप हुए हैं। यस, कॉट बिहाइंड, दूसरा झटका। तर इथे मान्यवरांचं आगमन आदरणीय आहे। धर्मा भोईर साहेब आपले स्वागत आहे। मैदानात थांबायचं नाही, त्यांच्या समेत मोहन पाटील यांना पाहतो। आमचे सन्माननीय हरिश्चंद्र कोहली, लहू पाटील, सूर्यकांत पाटील, समीर दादा गोंदली सर्वांचं स्वागत आहे। सभी का हार्दिक स्वागत है। लेकिन यहाँ हैट्रिक पे आगे हैं गेंदबाज अविनाश मात्रे। देखिए, क्रिकेट में चीजें बदलने के लिए समय नहीं लगता है। कहाँ पे पहले ओवर में प्रतीक का वार और कहाँ अविनाश मात्रे का पलटवार। हैट्रिक गेंद है। प्रेम, ये बताइए अब तक आमदार चषक गुड़गांव में कितने हैट्रिक हुए हैं? 2 हैट्रिक हो चुके हैं। क्या अविनाश मात्रे तीसरा हैट्रिक? नए बैट्समैन चेतन कुटले आए हैं बल्लेबाजी को। फील्ड में उनको घेर के रखा गया है। अच्छी गेंद, किनारा लगा था लेकिन गेंद। ठीक मित्रांनो, ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने पाठ पाहत आहात, शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांचं घोडगावच्या क्रीडा नगरीमध्ये आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेकरता आगमन इथे झालेलं आहे। एक जबरदस्त संघटन कौशल्य, उत्कृष्ट वक्तृत्व, उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे शिक्षक मतदारसंघासाठी शैक्षणिक क्षेत्रासाठी खऱ्या अर्थाने सातत्याने प्राधान्य देणारे एक उदांत कल्पना उरासी बालगुण, ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि ज्यांना कोकण शिक्षक मतदारसंघाचा आमदार होण्याचं भाग्य लाभलं, ते सन्मान्य लोकप्रिय आमदार आदरणीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांचा व्यासपीठावर आगमन झालेला आहे। त्यांचा मी सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 स्पर्धेचे ऑर्गनायझर पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री नित्यदादा पाटील साहेबांच्या वतीने, सन्मान्य कमलाकर शेठ पाटील साहेबांच्या वतीने, ग्रामस्थ मंडळ घोड आणि गावदेवी क्रिकेट संघ घोड यांच्या वतीने सन्माननीय शिक्षक कोकण शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब आपलं सरसे स्वागत आहे। आणि ते फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आपलं स्वागत केलं जात आहे की अतिथी देव भव। एक और सुनहरा पन्ना जुड़ता हुआ आमदार चषक गुड़गांव में सम्मानीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहब हमसे जुड़ चुके हैं। सुपरमैन नितेश दादा पाटिल साहब की तरफ से आपका हार्दिक स्वागत है। मुकाबला चलता हुआ इस वक्त 2 टीमों के बीच में नांदगांव। तर सन्माननीय आज ज्यांचा वाढदिवस आहे ते श्री गणेश ट्रान्सपोर्टचे मालक, आज ज्यांचा वाढदिवस आहे संजय शेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्या समवेत विश्वनाथ शेठ पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहे, त्यांचं व्यासपीठावर आगमन आपलं आम्ही नितेशदादा पाटील यांच्या वतीने आणि नवनाथ शेठ पाटील यांच्या वतीने आपलं स्वागत आहे। खेल की शुरुआत होती हुई इस ओवर में अविनाश मात्रे ने एक सिक्सर लगने के बाद पलटवार किया है। स्कोर है इस वक्त 30 रन, विकेट गिरी है 2। बल्लेबाजी कर रही है आयान युवा स्पोर्ट नांदगांव, सामने जय हनुमान स्पोर्ट नितलस। ये मेगा स्वागत। और ये देखिए ड्रोन कैम की मदद से गुड़गांव के इस मैदान को बहुत ही खूबसूरती से tenniscricket.in कवरेज दे रही है। बहुत ही अद्भुत नज़ारा, आंखों में दिल फरेब नज़ारा जिसे कहते हैं, वो आप देख रहे हैं इस वक्त गुड़गांव क्रिकेट ग्राउंड का, जहां पर आमदार चषक गुड़गांव चलता हुआ आप तक लाए हैं। इस इलाके के सुपरमैन, सुपर हीरो नितेश दादा पाटिल साहब और ऑर्गेनाइजिंग कमेटी सम्माननीय आमदार साहब को दिखाया जा रहा है। सम्माननीय आमदार साहब ज्ञानेश्वर म्हात्रे साहब अभी अभी हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है। खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए तैयार होते हुए अविनाश म्हात्रे। लेफ्ट आर्म उनका बॉलिंग एक्शन है, थोड़ा साइड आर्म है,
इसे क्रिकेट में ओपन चेस गेंदबाजी भी कही जाती है, छाती खोल के गेंदबाजी करना। बहुत अच्छी बॉलिंग की है पहला सिक्सर लगने के बाद। चेतन को खड़े खड़े गेंद को हवा में खेला, लॉन्ग ऑफ मौजूद है। ओ मौका भी दिया और छक्का भी दिया, मस्तक पे दस्तक। उद्योजक रोहिदास शेठ भोपी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे। नितेशदादा पाटील यांच्या वतीने आपलं सरसे स्वागत आहे। गजब के दो शॉट खेले क्या। ठीक, तर सन्माननीय प्रदीप दादा दाडावकर यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत दो ओवर की समाप्ति पे हम देख रहे हैं तो बहुत अच्छा टोटल नजर आ रहा है। 42 रन हुए हैं और 42 रन में केवल 2 विकेटें गिरी है। अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस। नितलस के गेंदबाजों को थोड़ा कंट्रोल करना होगा, लेकिन कहते हैं कि क्रिकेट में अगर और मगर को कोई जगह नहीं, जर आणि तर नहीं चालत, किंतु परंतु का तो सवाल ही नहीं उठता है। क्या चाम है, क्या ग्लैमर है गुड़गांव में इस वक्त। और आप देख रहे हैं आमदार चषक 2024। स्वागत है आप सभी का। गेंदबाजी में बुलाया गया है राज पाउसे को। सामना करेंगे पहली मर्तबा सुजल भगत। स्विंग कर दिया है, खींच के मारा है, पीछे खिलाड़ी है, कोई गलती नहीं, सुजल आउट। पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा। पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा। पुरा करीतो आपला वादा घोटगावचा नितेश दादा। पुरा करीतो आपला वादा घोटगावचा नितेश दादा। आज कोकण शिक्षक मतदार संघाचे लोकप्रिय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब उपस्थित आहेत। ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, तुम्ही कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला सामोरे जात होते यापूर्वी। त्यावेळेस पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी आपले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष नितेशदादांवर खूप मोठी जबाबदारी सोपवली आणि अनेक युवकांना घेऊन आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचण्याचं काम नितेशदादा पाटील साहेबांच्या माध्यमातून सातत्याने झालं। आणि सर्वांनी खऱ्या अर्थाने सर्व जे कार्यकर्ते आहेत ना पनवेल तालुक्यामधले उरणमधले, पायाला भिंगरी बांधून खऱ्या अर्थाने, कारण ती प्रतिष्ठा तुमची नव्हती, प्रतिष्ठा होती भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची। आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थाने या कोकणवासियांच्या वतीने तुम्हाला महाराष्ट्र विधान खऱ्या अर्थाने शिक्षक मतदारसंघामध्ये आमदार होण्याचं भाग्य लाभलं। स्वागत आहे आणि दोन्ही खेळाडूंना संघांना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा। इस मरतबा एज लगा है, गेंद फ्लाई स्लीप पे पहुंची है, पहले बाउंस पर कोई रन नहीं। नए बैट्समैन 1 रन लिया है। मनीष फटके ने खाता खोला। कुल स्कोर आगे बढ़ता हुआ आयान युवा स्पोर्ट नांदगांव का पहुंचा है 43 रन। आज का ये पहला मुकाबला आप देख रहे हैं, टॉस को जीता आयान युवा स्पोर्ट नांदगांव ने। पहले बल्लेबाजी का फैसला किया। सामने जो टीम है ये हनुमान स्पोर्ट्स नितलस। लंबे रनअप से गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज राज पाउसे। बहुत खतरनाक तेज गेंद, रफ्तार में गिरफ्तार किया। वाह ताज नहीं वाह राज, व्हाट अ बॉल। क्या कमाल की तेज गेंद की थी।
राजपावसे ने। धीरे धीरे अब मैदान पूरी तरह पैक होता हुआ स्वागत है तमाम दर्शकों का। गुड़गांव क्रिकेट की एक बहुत बड़ी नगरी कहा जाता है। राजपावसे फुल टॉस गेंद ऑन ड्राइव किया, बल्ले की बीचों बीच नहीं लगी है, आउटफील्ड में गई, 1 रन। ये देखिए निशान ये बहुत ठिकाने पे लग रहे हैं टीम नितलस की तरफ से। नितलस के जो खिलाड़ी हैं उनके थ्रू सीधे स्टंप्स पे ये ड्रोन कैम की मदद से बताया जा रहा है। गुड़गांव के इस क्रिकेट मैदान पर जहां पे ऐतिहासिक आमदार चषक खेला जा रहा है। और अब तक लाए नितेश दादा पाटिल साहब, इस एरिया, इस इलाके की बहुत मशहूर पर्सनालिटी, सुपरमैन। वार्ड क्रमांक 1 के भाजपा के युवा अध्यक्ष हैं, कई पोस्ट है उनके पास। अपने स्टेप में चूके डेड बॉल। आज मेरे साथ मचेंद्र पाटिल, रायगढ़ की तोप आवाज, आईपीएल, मिस्टर आईपीएल कुणाल दाते सर, मराठी की वो आवाज जिसने पूरी दुनिया को मोह लिया है। खेल की शुरुआत राजपावसे, आगे रखी हुई गेंद जड़ में, बढ़िया ड्राइव, कारपेट के जरिए थोड़ा सा मिसफील्ड, इरादा बदल दिया, 1 रन। तर इथे व्यासपीठावर पाहतो आपण नितलस गावचे प्रथम नागरिक अर्थात विद्यमान सरपंच संदीप दादा पाटील साहेब इथे उपस्थित आहेत। आपलं आम्ही नितेशदादा पाटील यांच्या वतीने आणि नवनाथ शेठ पाटील यांच्या वतीने आपलं कमलाकर शेठ पाटील यांच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत। 45 रनों पे पहुंचा है स्कोर। ये आवाज है एमडी गाटके सर की, जो आज बहुत जबरदस्त दोनों काम कर रहे। इस मर्तबा गेंद को उछाल दिया, पीछे खिलाड़ी है, एक और विकेट। रत्न घडविले तू लढत असेल स्कायरा 11 जगदंब वाकलन क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ वीर बजरंग शिरडोन नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा। प्रेम पाटिल स्कोरिंग कर रहे हैं, वाजे से उनका ताल्लुक है और ये ड्रोन कैम की मदद से बताया जा रहा है। tenniscricket.in दुनिया की पहली वेबसाइट जिसके पास 18 लाख सब्सक्राइबर हैं। ये वीआईपी मंच जहां पर मान्यवर का तांता लगा हुआ है, तूफान गर्दी हम जिसे कह सकते हैं। सम्मानीय आमदार मैच का मजा लेते हुए नैनेश्वर मात्रे साहब, साथ में इस इलाके की सुपर डुपर व्यक्ति नितेश दादा पाटिल साहब आप तक ये शो लाए हैं, सभी का हम हार्दिक स्वागत करते हैं। खेल की शुरुआत और गेंदबाजी के लिए डेथ ओवर में आर्यन काठे आए। अब देखना है कि गेंदों को कितना काटते हैं। 3 ओवर की समाप्ति के बाद एक अच्छा टोटल। प्रेम ये बताइए अब तक सर्वाधिक टोटल क्या रहा है आमदार चषक में? पटकी भी गेंद बैकफुट पे गए, फोर्स किया गेंद को, खड़े खड़े विराट कोहली के अंदाज में 6 रन। दमदार संगीत आपण ऐकलं। कोकण शिक्षक मतदार संघाचे सन्माननीय आमदार ज्ञानेश्वर मात्रे साहेबांच्या खऱ्या अर्थाने कार्याची गाथा सांगणारे, शिक्षकांना खऱ्या अर्थाने सातत्याने प्राधान्य देणारे आणि शिक्षक मतदारसंघाच्या विकासाला सर्वांगीण विकास आणि शिक्षकांना खऱ्या अर्थाने न्याय हक्कासाठी प्राधान्य देणारे महाराष्ट्रातील शिक्षक मतदारसंघाचे एक दमदार आमदार सन्मानित ज्ञानेश्वर मात्रे साहेबांच्या वतीने स्पर्धेला मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद सर। मनीष फड़के का ये जो शॉट था, इस शॉट ने विराट कोहली के उस शॉट की याद ताज़ा की जो हारिस रऊफ को सामने लगाया गया था। इस मर्तबा बढ़िया वापसी, तीखा जवाब, वाइड यॉर्कर, कमाल की गेंद।
देखिए आज शो मैच होना है रायगढ़ बनाम ठाना, क्योंकि धानेवली में रायगढ़ को शिकस्त दी थी, ठाना ने बदला तुरंत करजत में पूरा किया था और आज तो आग लग जाएंगी उस मैच में। दोनों टीमें बिल्कुल तैयार है। रायगढ़ ठाना का वो मुकाबला देखना ना भूलिए, बने रहिए हमारे साथ। दर्शक अब पूरी तरह से मैदान में आते हुए इस मरतबा स्विंग किया, मिस टाइम स्ट्रोक है और सॉफ्ट, ओ माय गॉड, इसे कहते हैं पकड़ के छोड़ना। देखना है कि यहाँ तीसरे अंपायर की तरफ अंपायर गए, अब करे कोई और भरे कोई वाला काम हो गया है। देखना है तीसरे अंपायर की तरफ चलें। जब तक हम चलते हैं हमारे मशहूर कमेंटेटर, मशहूर एंकर, सब कुछ एमडी सर के पास। तर स्पर्धेकरता आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा पदाधिकारी समीर शेठ गोंदली यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचे देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य आहे। समीर दादा आपले सरचे आम्ही आभार व्यक्त करतो। पुढील लढत असेल शेवटचा बस पुकारा आहे स्कायरा 11 जगदंब वाकलन विपक्ष वीर बजरंग शिरडॉन भरत पाटील शेवटचा पुकारा आहे। नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। यस इज आउट। देखिए कैच छूटा वहां पर बल्लेबाज मनीष फड़के का और आउट हो गए बैट्समैन निशांत। गोल्डन डक पे आउट हुए और अभी डेथ ओवर में प्रेम कितनी गेंदें बची? 3 गेंदें बची है। प्रेम ये बताइए कि पूरे आमदार चषक का सर्वाधिक टोटल 88 4 ओवर में 5 ओवर में। ये देख सकते हैं ट्रोन कैम tenniscricket.in दुनिया की पहली वेबसाइट जिसके पास 18 लाख सब्सक्राइबर हैं। कहते हैं कि ख्वाब था दीवाने का, संतोष नानेकर ने एक ऐसा ख्वाब देखा जो आपके सामने हकीकत के रूप में। आर्यन काठे गेंदबाजी कर रहे हैं, अच्छा रफ पेस है उनके पास। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए इस वक्त संकेत भगत। संकेत भगत के पास समय नहीं है सांस लेने का। 3 गेंदें और कप्तान चाहेंगे कि संकेत के बैट से एक बड़ा शॉट आए। आर्यन काठे बहुत तेज गेंद और यहां पे देखना है कि रन पूरा किया है। दोनों बल्लेबाज 7 भागे थे। सर पे हाथ रख दिया विकेट कीपर ने, बाई का इशारा। कहते हैं कि दूध से दही एक बार बन गया तो दही से दूध नहीं बनता है। जो हुआ सो हुआ। 1 रन स्कोर में आता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ 53 पे पहुंचा है। प्रेम पाटिल हमारी स्कोरिंग कर रहे हैं बहुत जबरदस्त। तर इथे सन्मानित नितलस ग्रामपंचायतीचे भारतीय जनता पार्टीचे माजी उपसरपंच भार्गवदादा सांगडे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। नितेशदादा पाटील यांच्या वतीने आणि नवनाथ शेठ पाटील यांच्या वतीने आपलं स्वागत आहे। सन्माननीय नितेशदादा पाटील यांचे पिताश्री आदरणीय बालकृष्ण पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे की आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुली कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। स्वागत आहे आपलं। अगले टॉस के लिए दोनों टीमों को तैयार रहना है। वाकलन और शिरडोन दोनों टीम वीर बजरंग स्पोर्ट शिरडोन और स्कायरा वाकलन के कैप्टन। वाकलन को देखना ना भूलिए। बैकर सम्राट सभी को पता है, कोहिनूर ऑफ वाकलन। लेकिन ऐसा नहीं है कि सिर्फ केतन मात्रे बल्कि एक से बढ़कर एक खिलाड़ी है वाकलन के पास। लेकिन शिरडोन वन ऑफ द ग्रेट टीम, कभी भी बड़ा उलटफेर कर सकती है। वाकलन भी है ये हमारे, यस वाकलन भी है। ठीक, तर मान्यवरांचं इथे आगमन होत आहे। खिरणे ग्रामपंचायतीचे जायंट किलर म्हणून परिचित असणारे विद्यमान सरपंच व शैलेश शेठ माली, अंश एंटरप्राइजेस, निलेश शेठ प्रधान, ज्यांच्या माध्यमातून सर्वच्या सर्व ट्रॉफी आपल्याला इथे उपलब्ध झालेल्या आहेत। तकदीर दादा गोंदले, प्रदीप माली यांचं इथे आगमन झालेलं आहे। स्वागत आहे तुमचं। तर सुरेश शेठ पाटील घोट यांचं आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं स्वागत आहे। मान्यवरांचा तत्परी ते सन्मान केला जाणार आहे।
देखिए स्ट्राइक चेंज नहीं हुआ है तो रन नहीं दिया जाएगा। अंपायर का जो निर्णय है वो अंतिम रहेगा। अंपायर ये बताइए कि क्या कुछ हुआ है। यस, सभी टीमें बेफिक्र होके खेलिए क्योंकि ये शो नीतीश दादा पाटिल साहब का आपको पूरी तरह 100% आपके लिए ऑनेस्ट। तर तत्परी मान्यवरांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे। सन्मान असेल आजचे प्रमुख पाहुणे कोकण शिक्षक मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे। ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यावा आपण आपला येतोची सन्मान इथे केला जाणार आहे। सन्माननीय कोकण शिक्षक मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब की एक कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे कर्तृत्वाच्या आसमांतात गरुड झेप घेणारे दातृत्वाच्या मंदिराच्या शिखरावर विराजमान होऊन निष्ठेचे दिव्यत्व सिद्ध करणारे कोकण शिक्षक मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांचा येतोची सन्मान नितीशदादा पाटील आमचे स्पर्धा ऑर्गनायझर आहेत त्यांच्या शुभ हस्ते कमलाकर दादा पाटील, विशाल पाटील, बालाराम पाटील, रुपेश निगोकर, प्रशांत दाडावकर या सर्व आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने सन्मानित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे। एक कृतीशील नेतृत्वाचा गतिशील नेता आणि सातत्याने संघर्षातून निर्माण झालेले आहे शिक्षक मतदार संघाला लाभलेले एक दमदार नेतृत्व ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांचा येतोची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे। त्यानंतरचा सन्मान असेल आदरणीय भावेश म्हात्रे साहेब बदलापूर युवा सेना शहर प्रमुख बदलापूर यावं आपला येतोची सन्मान इथे केला जाईल। सन्माननीय भावेश म्हात्रे साहेबांचा येतोची सन्मानित केला जाणार आहे। दो गेंदे बची है डेथ ओवर में, स्कोर है 52-52। इस मर्तबा ऑफ स्टंप के बाहर कोई स्ट्रोक आउट नहीं किया, वाइड। सन्माननीय भावेश म्हात्रे साहेबांचा वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे। बदलापूर युवा सेना शहर प्रमुख आहेत नितीशदादांच्या शुभ हस्ते रुशल पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जात आहे। त्यानंतरचा सन्मान असेल संदीप दादा पाटील विद्यमान सरपंच नितलस आणि सन्माननीय महेश पाटील सदस्य नितलस। 53 पे पहुंचा है स्कोर। मान्यवर का सम्मान होता हुआ इस मर्तबा बहुत ही खूबसूरती के साथ खेला, पीछे खिलाड़ी हैं। ऐसा लग रहा है कि जो खिलाड़ी हैं नितलस स्पोर्ट्स के वो कैच पे कैच छोड़ रहे। तर नितलस ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय संदीप दादा पाटील यांचा येतोची सन्मान आमचे ऑर्गनायझर नितीशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जात आहे। निश्चित संदीप दादा पाटील वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन ते स्वागत तिथे केले त्यांचा केला जात आहे। एक गेंद बची है, 54 रन हुए हैं, 54। आर्यन इस मर्तबा एज एंड गॉन। तो इस तरह कुल मिलाकर रन बने 54। 55 की चुनौती है। अगले टॉस की तरफ हम चल रहे हैं और तर इथे सन्माननीय तर स्पर्धा आपण पाहतो खऱ्या अर्थाने गावदेवी क्रिकेट संघ घोट आयोजित पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब चषक 2024 आणि या स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर इथे पाहतो सन्माननीय पनवेल महानगरपालिका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष नितीशदादा पाटील साहेब आणि त्याचबरोबर नवनाथ शेठ पाटील पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे चिटणीस आणि कमलाकर शेठ पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेकरता खऱ्या अर्थाने कोकण शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत। तर ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांना आमची विनंती आहे की आपण आपले मनोगत व्यक्त करावं आणि सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित सर्व खेळाडूंना आपण इथे मार्गदर्शन करावं। सर्वांना नमस्कार।
गावदेवी क्रिकेट क्लब घोट आयोजित आमदार चषक आपले लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाने आमदार चषक या ठिकाणी आयोजित केलं आहे आणि या चषकाचे आयोजक नितेशजी पाटील युवा मोर्चा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी तसेच नवनाथजी पाटील ग्रामीण सरचिटणीस भारतीय जनता पार्टी कमलाकरजी पाटील वृषालजी पाटील शिवाजी गोंधळे आणि या गावातील सर्व उपस्थित ग्रामस्थ मंडळ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि या सामन्यासाठी या पनवेल शहर ग्रामीण आणि आजूबाजूच्या परिसरातून उपस्थित असलेले सर्व क्रिकेट प्रेमी खेळाडू मित्रांनो, आपण नशीबवान आहात की आज अत्याधुनिक सुविधांमध्ये आपल्याला क्रिकेटच्या मॅच खेळण्याची संधी मिळते. मी जेव्हा लहान होतो तेव्हा 3 काड्या उभ्या करणं आणि आपल्या ताडाच्या झाडाची एक बॅट जी आपली असते की नाही झावळी तिची बॅट तयार करणं आणि क्रिकेट खेळणं हा तुमचा आमचा छंद होता. तो छंद आज या अत्याधुनिक सुविधांमध्ये आपण या सर्व परिसरातील तरुणांना उपलब्ध करून दिला. त्याबद्दल मी घोट गावातील या सर्व ग्रामस्थांचे आणि आयोजकांचे खूप खूप अभिनंदन करतो. आज या ठिकाणी आपण नितेशजी खूप मोठे प्राइजेस या ठिकाणी ठेवले आहेत. त्यातून निश्चितपणे चांगले खेळाडू या पनवेलमधून आणि या ग्राउंडवर येणारा प्रत्येक खेळाडू हा मला वाटतं भविष्यामध्ये आपल्या चांगल्या वाटचाली करताही जाऊ शकतो. यातून एखादा खेळाडू राज्याला खेळू शकतो, देशासाठी खेळू शकतो आणि त्याचा उपयोग आजच्या स्पर्धेतून निश्चितपणे होईल असं मला या ठिकाणी निश्चितपणे वाटतंय. फक्त मी शिक्षक म्हणून मला एक तरुणांना सल्लाही द्यायचा आहे की आपण तरुण आहोत, आपली शक्ती आणि आपली तरुणाई अशीच वाया जाऊन देऊ नका. कामधंद्याबरोबर या गोष्टी विरंगुळ्यात आपण केल्या पाहिजेत. कारण मी आता जिथे ते जातो तिथे पाहतो की आपले तरुण दिवसभर त्याच्यामध्ये रमलेले असतात, पण इथे येणारा तरुण तसा नसावा. कामधंदा करून आईवडिलांनी सांगितले सेवा करून या आपल्या विरंगुळ्यामध्ये आपला छंद जोपासले असेल असं मला या ठिकाणी वाटतंय. आज मी थोडा माझ्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे, पुढे जायचं आहे, म्हणून तुमच्या सगळ्यांची माफी मागून पुढच्या कार्यक्रमासाठी मला जायचं. दिवसातून 5-5, 10-10 कार्यक्रम मला रोज असतात. आपण या ठिकाणी मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल नितेशजी आणि नवनाथजी आपल्या संपूर्ण टीमला मी खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर धन्यवाद साहेब. तर आज ज्यांचा वाढदिवस आहे तर सन्माननीय संजय शेठ पाटील आपण समोर यावा. श्री गणेश ट्रान्सपोर्टचे मालक त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस इथे आमच्या सर्व सहकारी खऱ्या अर्थाने आमदार ज्ञानेश्वर माते साहेब, नितेश दादा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून इथे वाढदिवस साजरा केला जाणार आहे. प्रत्येक सुख समाधानाने इथे संजय शेठ दादा पाटील आपला आनंद शतगुणित व्हावा. जीवनामध्ये वाटचाल करत असताना तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडून दे आणि मनात आमदार ज्ञानेश्वर माते साहेबांच्या एकच इच्छा, संजय पाटील साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे. तर सन्माननीय कोकण शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ज्ञानेश्वर माते साहेबांच्या शुभ हस्ते आज ज्यांचा वाढदिवस आहे गोडगावचे उद्योजक संजय शेठ पाटील श्री गणेश ट्रान्सपोर्ट यांना उत्तम आरोग्य उदंड आयुष्याच्या खऱ्या अर्थाने शुभेच्छा दिल्या जात आहेत की तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडून दे आणि मनात आम्हा सर्वांच्या एकच इच्छा, आपणास उदंड आयुष्य लाभून दे. तर केशवराव घुले साहेब
जिंतूर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे परभणी या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. थँक्यू थँक्यू. तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गण्याला नमन करून महाराष्ट्र आराध्यवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आम्ही स्पर्धेची सुरुवात करतोय. या आपण बोलूया सामन्याकडे आमदार चषक 2024 या आपण बोलूया या पहिल्या सुपर 8 सामन्यासाठी टॉस जिंकलाय. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्यात तब्बल 54 धाबा कुठल्यात 55 धाबाचं लक्ष ठेवले होते. मात्र नितलस संघासमोर आणि सोन्या पावसे ज्याला आता झालेली गावदेवी धरणा या स्पर्धेमध्ये त्यानं 100हून अधिक धाबा कुठल्या आणि तो ठरला त्या मॅन ऑफ द सिरीजचा बाईकचा मार्ग. तो अत्यंत घातक फलंदाज यावेळी मैदानावरती. ह्याला पेन किलर म्हटलं जातं नितलस संघाचा, कारण सर्वात मोठा फलंदाज आहे ज्याच्या नावानं संघ ओळखला तोच फलंदाज स्ट्राईक हँडला. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल धाबा कुठल्या 42, नंतर मात्र 12 अशा रीते 54 धाबा 55 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करतोय. ग्रेट बॅटिंग आणि चेंडू मागे निघून जातोय. स्ट्रॉंग अपील नाहीये, सांगितलं पंचांना कोणत्या प्रकारे संपर्क नाहीये. मजा येईल सामन्यामध्ये. सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय आता ज्यांचं आगमन झालं होतं कोकण शिक्षण मतदारसंघाचे लाडके आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे. मित्रांनो, हे पद फार मोठं आहे कारण या पदाचा कार्यकाल 6 वर्षाचा आहे आणि हे एका जिल्ह्याचे आमदार नाही आहेत, हे 5 जिल्ह्याचे आमदार आहेत. रायगड, ठाणा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघर अशा 5 जिल्ह्यांचे दमदार आमदार नितेश राणांच्या प्रेमापोटी या मंचावरती आले होते. हे आपलं सौभाग्य. नितेश राणांचं नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे ह्याच्यावर तुम्हाला निश्चित कळलं असेल. दाफकेला आला घातलाय रिबाशच्या माध्यमातून. व्हॉट अ फंटास्टिक शॉट, दॅट वॉज अ क्लिअर. या चेंडू मात्र टर्नमॅनला क्लिअर करतोय. अजून एक देखना चौकार. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. काय फलंदाजी केली मैदानावरती. हॅव लुक ॲट ॲक्शन रिप्ले. बॅकफुटला गेला ज्यामध्ये बॅटचा स्विंग खूप मोठा जोरात आपल्याला पाहायला मिळाला आणि अजून एक चौकार पाहायला मिळतोय. हा फलंदाज आतापर्यंत 3 चेंडू डॉट झालाय. पहिले 3 चेंडू डॉट. तर इथे सन्मान्य विश्वनाथ शेठ पाटील मनसे नेते तोंडरे यांचा सन्मान इथे केला जाईल. मान्यवर आम्ही इथे पाहतो खऱ्या अर्थाने आता ज्यांचं आगमन इथे झालेलं आहे सन्मान्य किरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शैलेश शेठ माली, निलेश शेठ प्रधान घोट, सन्मान्य तकदीर गोंधली, प्रदीप शेठ माली, बाबुराव शेठ तोंडरे, संजय शेठ कोहली, लक्ष्मण शेठ धुमाल राजाराणी ग्रुप, निलेश शेठ पाटील कोपर आणि सदा शेठ जोशी पापडीचा पाडा. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. थँक्यू. षटकाची होती सांगता सोन्या पावशीमध्ये 4 चेंडू बीट झाला. त्याने 10 धाबा कुठल्यामध्ये जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे. येणारे 18 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. आज मध्ये क्रीडाने अक्षरशः नावड निघाली कारण आज स्पर्धेचा शेवटचा दिवस. प्रचंड प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये आज ही स्पर्धा आज आपल्याला निरोप देणार. आकाश निरभ्र आणि शुभ्र प्रकाशामध्ये आपण स्पर्धा पाहतोय. सर्व क्रीडामध्ये सगळ्यांचं आमदार चषक 2024 मध्ये आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. जे प्रेक्षक युट्यूबला आम्हाला जॉईन झाले टेस्टके.inच्या माध्यमातून त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. यस, जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 18 चेंडू 45 धावांची गरज. जोपर्यंत सोन्या पावशीमध्ये राहणार तोपर्यंत नितलास संघ सुरक्षित असणार आहे. बघायचं गोलंदाजी खूप चांगली झाली मयूर फडकेच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज आले तो मनीष फडके मैदानात असताना घोट एनकडनं गोलंदाजी करायची. बघायचं किती धावा येणार मैदानावरती. कसा रंगणार हा सामना. 4 षटकांचा सामना. सुपर 8चा पहिला क्वालिफाय सामना बनवतोय. सुपर 4 साठी ऑल दी बेस्ट. चेंडूला फक्त ढकलून दिला. व्हॉट अ शॉट. काय क्लास दाखवलाय. जेंटल टच दाखवलाय मैदानावरती. अजून एक चौकार. एक षटकार 2 चौकाराच्या मध्ये धावसिकेला 11 आतापर्यंत 14 धावा. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये टॉस जिंकून प्रथम अयान युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाने फलंदाजी स्वीकारली. अत्यंत धाडसी निर्णय घेतला आणि पहिल्या P1 P2 मध्ये तब्बल 42 धाबा कुठल्या संघानं. मात्र नंतरच्या डेड ओव्हर मध्ये फक्त 12 धाबा आल्या. त्यामुळे धावसंख्या 54 झाले. असं वाटलं की 70-75 धाबा होतील मात्र नाही जमलं. 54 धावा कडून 55 धावांचा पाठलाग करतोय आणि आता धावसंख्या आपण पाहतोय 2 चौकार षटकाच्या मदतीनं नितला संघ धावसंख्या 14 मैदानावरती. मजा येईल सामन्यामध्ये. यस, टॉस साठी देखील आम्ही आमंत्रित करू. ऑन साइडला भिरकावून दिला. फार लेगरीला क्लिअर करेल. चेंडू मागे निघून फ्लॅग स्टिक मध्ये सीमा पलीकडे नशिबाचा चौकार. धावा धावा आणि फक्त धावा मैदानावरती. व्हॉट अ मॅच. डीज आहे. मास्टर व्यासपीठावर आम्ही पाहतो निलेश शेठ प्रधान घोट. मित्रांनो, खऱ्या अर्थाने स्वर्गीय शीतल निलेश प्रधान यांची अविस्मरणीय आठवण त्यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थाने घोट गावातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व
सन्मान्य निलेश शेठ प्रधान साहेबांच्या वतीने सर्वच्या सर्व ट्रॉफ्या आमच्या सर्व ट्रॉफ्या सन्मान चिन्ह पुरस्कृत केल्याबद्दल निलेश शेठ प्रधान साहेब आपल्या परिवाराचं आम्ही स्वागत करतो आणि त्याचबरोबर स्वर्गीय शीतल निलेश प्रधान यांच्या आत्मा चिरशांती लाभो हीच गावदेवी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आमदार चषक 2024 स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली. 8 चेंडूचा खेळ संपला. 18 धावा धापालकावरती रिवर्सच्या माध्यमातून नाही जमलं फलंदाजाला डॉट डिलिव्हरी. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ झालाय. 9 चेंडूत आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडू डॉट केले, 2-3 चौकार, 1 षटकार दाखवलाय. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी एकही सिंगल डबल पाहायला मिळाले मैदान होती. जेवढ्या धावा आल्या तेवढ्या षटकार चौकारांना मैदानात आल्यात. मात्र डिसिप्लिन गोलंदाजीचे मी कौतुक करेन नांदगाव संघाचं. एकही वाईट किंवा एक लेग बायस मैदानावरती नाहीये. सच अ ग्रेट बॉलिंग. सन्मान्य अरुण शेठ पाटील घोड यांचं आगमन झालंय. आपल्याला विनंती आपण मंचावरती यावं. स्वागत आहे तुमचं. मजा येईल सामन्यामध्ये, मजा येईल सामन्यामध्ये. ऑन साइडला ऑन द टॉच चेंडूला दिशा दिली. विकेट चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने तिथे सरकलाय. त्या चाबक्याच्या बाहेर सीमा पलीकडं अजून एक दमदार चौकार. धावा धावा आणि फक्त धावा मैदानावरती. काय अहंकार माजवले मैदानावरती नितलस संघाच्या माध्यमातून. तर विश्वनाथ सांगडे नितलस यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. निर्दोष शेठ केनी पेटाली त्याचबरोबर जय घरत पापडीचा पाडा आपले स्वागत आहे. आणि सन्माननीय HS पाटील कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर परेश शेठ पाटील वलप आपलेही मनपूर्वक सरचे स्वागत आहे. 10 चेंडूंचा खेळ संपला. 10 चेंडूमध्ये 5 डॉट, 4 चौकार, 1 षटकार, एकूण धावसंख्या 22. जिंकण्यासाठी 14 चेंडू गरज येते. 33 धावांचे ऑन ड्राईव्ह केलाय. सॉफ्टहँड करून काढला चेंडू षटकार पुढे सगळा लॉंग ऑन एक धाव पूर्ण केली जाते. 2 धावेचा माणूस नाहीये. गुड फिल्डिंग. एकच धाव. पहिली सिंगल तुम्हाला पाहायला मिळते मात्र 11व्या चेंडूवरती. आतापर्यंत फक्त चौकार षटकारानं भाषा बोलणारा फलंदाज मात्र आता शांत झाल्या मैदानावरती. गुड कमबॅक, वंडरफुल कमबॅक फ्रॉम द बॉलर. येणारे चेंडू आता मध्ये 13 आणि घरी ती 32 धावांची थरार रंगणार सामन्यामध्ये. कारण आज शेवटचा स्पर्धेचा दिवस आणि आज मध्ये प्रेक्षकांना पुन्हा एकदा क्रीडानगरी अक्षरशः नावून निघाली. जिथे लक्ष जाईल तिथे फक्त प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. आमदार चषक नाव मोठे आहे. नितेश चषक मी म्हणे नाव मोठे नितेशांचं आणि त्याच्यामध्ये स्पर्धा आपण पाहतोय. व्हॉट ॲटमॉस्फिअर, सच इलेक्ट्रिफाय ॲटमॉस्फिअर तुम्हाला पाहायला मिळते. नितेशांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. आमदार चषक 2024 मध्ये सर्व कॅटेगरीमध्ये सगळ्यांचं या स्पर्धेमध्ये मनापासून आम्ही स्वागत करतोय. ॲटमॉस्फिअर जे आपण DY पाटील स्टेडियम मध्ये पाहतोय, जे आपण वानखेडे स्टेडियम मध्ये पाहतोय, ते इलेक्ट्रिफाय ॲटमॉस्फिअर याचं कारण आहे प्रेक्षकांची अलोट गर्दी. या अतंग सागरामध्ये जणू काही मैदान हरून गेलंय. येणारे चेंडू 13 आणि घरी ती 32 धावांची श्वास रोखणारा सामना. एक चांगला क्वालिटी सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये हा पहिला सामना रंगताना सुपर 8चा सुपर 4 क्वालिफाय साठी दमदार सामना. ग्लान्स करायचा प्रयत्न, लेग ग्लान्स करायचा प्रयत्न होता आणि वाले क्लीन बॉल फलंदाज पहिला धक्का दिलाय आणि पाहता पाहता अजून एक धक्का दिलाय. पहिला धक्का मध्ये होती. येणारे चेंडू 12 आणि घरी ती 32 धावांची थरार क्रिकेटचा. नितेश पाटील घोटगावाचा त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. मास्टर इथे आपण व्यासपीठावर पाहतो. चंद्रकांत शेठ मस्कर साहेब नितलेस उपस्थित आहे. चंद्रकांत दादा स्वागत आहे आपला. विनय दादा कदम माजी सरपंच घोटक्याम, त्याचबरोबर जयराम कदम साहेब माजी सरपंच घोटक्याम आपले स्वागत आहे. ज्ञानेश्वर डोंगरे आपले मनपूर्वक स्वागत आहे. अरुण दादा पाटील आपलेही आम्ही स्वागत करतो. संजय शेठ कोहली आपलेही मनपूर्वक सरचे स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आज मोठ्या संख्येने खऱ्या अर्थाने प्रेक्षक आहेत. मोहनदादा निगोकर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आज जवळजवळ 1000 ते 1200 मान्यवरांचा एका रात्रीत मच्छिंद्र पाटील सर आपल्याला सन्मान करणार आहे. आज 3 दिग्गज समालोचक सुद्धा आमच्याशी जोडले गेलेले आहेत. परंतु प्रेक्षकांच्या आम्ही इथे खऱ्या अर्थाने दिलगिरी व्यक्त करू की आज मात्र मान्यवरांचा सन्मान होणं गरजेचं आहे. आज या स्पर्धेची सांगता होईल आणि मान्यवर नितेशदादा पाटील यांच्यावर असणारं प्रेम, या प्रेमास्थ खऱ्या अर्थाने खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेले आहेत. सन्मानी अरुण पाटील जगदीश कोहली यांचं इथे आगमन झालेलं आहे. दादा यावं व्यासपीठावर आपलेही स्वागत आहे. येणारे चेंडू 12 आणि घरी 32 धावांची सर्व प्रेक्षकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनापासून स्वागत करतोय. 12 चेंडू 32 धावा. बघायचा सामना कोण जिंकणार. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. या षटकामध्ये आमचे स्कोअर सांगतील आम्हाला 13 धावा. एकूण धावसंख्या आपण पाहतोय मैदानावरती. 12 चेंडू 32 धावांची गरज. तर डॉक्टर सतीश भोईर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. स्वागत आहे तुमचं. एक मिनिट पंच सामना थांबवा. षटक संपलंय. येस, माफ करा आमच्या स्कोररचे थोडेसे कारण आज भरपूर गोंधळ आहे. कॉन्सन्ट्रेट करायचे मित्र आपल्याला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम.
येस इट्स अ वाईट सॉरी टू से चुका होतात मित्रांनो. भरपूर आज इथं प्रेशर देखील असणार आहे. या आपण बोलूया सामना 13 चेंडू आणि गरती मात्र 31 धावांची. सामना क्लोज एन्काउंटर आहे. मजा येईल पहिल्या सामन्यामध्ये. ऑन साइडला क्लीन बॉल हेच होणं होतं मैदानावरती कारण फलंदाज बॅटचा फेस उशिरा ओपन केलाय आणि अजून एक धक्का दिला मैदानावरती. एक धक्का मैदानावरती 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. अरे पोंद्रे आला यो घोडगाववाला तो कशाचा कम नाही रे तो कशाचा कम नाही रे आमच्या नवनाथ पाटील दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या नवनाथ पाटील दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या नवनाथ पाटील दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या नवनाथ पाटील दादाच्या या नावात दम आहे. निश्चित नवनाथ शेठ आणि आमच्या नितेश यांच्या नावात दम आहे आणि कामात देखील दम आहे. म्हणून तरी स्पर्धा आपण पाहतोय. हा जनसमुदाय आपण पाहतोय त्यांच्या प्रेमापोटी त्यांचे केलेलं त्यांचं कार्य अफाट कार्य आहे आणि त्या अफाट कार्याला आम्ही सन्मान करतोय. येणारी चेंडू आता मात्र 12 आणि गरती 32 धावांची. ठीक. तर इथे बघा रस्त्यामध्ये एक विशेष निवेदन आहे. रस्त्यावर कोणी गाड्या पार करू नये. ज्यांच्या गाड्या असतील त्यांनी आमच्या समालोचन कक्षा पाठीमागं ती जागा आपल्यासाठी पार्किंगसाठी असेल. सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं आणि घोट ग्रामस्थांचं आम्ही या स्पर्धेच्या ऑर्गनायझर नितेश दादा पाटील आणि नवनाथ शेठ पाटील कमलाकर शेठ पाटील यांच्या वतीने जाहीररीत्या आभार व्यक्त करत आहोत. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. सामना आपण बघूया. शेवटच्या टप्प्यामध्ये झुंज देत असताना आमची कॉमेंट्री तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर आम्ही क्षमस्वाद कर. भरपूर पाहुण्यांचं आगमन सातत्याने होते सातत्याने अनाउन्समेंट होतात त्यामुळे आमचा देखील रिदम तुटतो. पाहुण्यांचा सन्मान करणं आपलं परम कर्तव्य आहे कारण नितेश शेट्टीवरती असलेलं प्रेम त्यांची श्रीमंती आहे कारण मागच्या काही दिवसामध्ये भरपूर पाहुण्यांना आपण पाहिलं मंचावरती. ना बॅक टू क्रिकेट. 12 चेंडू 31 धावांची गरज. ओर द विकेट. ऑन साइडला शफल केल्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील मात्र अपिलामध्ये उत्साह जास्त. प्रत्येक चेंडूवरती अपील केला जातोय. याचं कारण आहे फलंदाजांना शांत ठेवणं आणि पंचावरती दडपण निर्माण करणं. येणारी चेंडू आता मात्र 11 आणि गरज आहे ती 31 धावांची. मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. सन्माननीय पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान अध्यक्ष योगेंद्र दादा पाटील सिद्दीकरवले आणि संदेश पाटील सिद्दीकरवले यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 12 चेंडू 31 धावा. आता समीकरण राहिली 11 चेंडू 31 धावा. पंचांचा ड्रेस कोड आपण पाहिला तर न्यूझीलंड स्टाईल तुम्हाला ड्रेस कोड पाहायला मिळाला आणि त्या समोरच्या संघाचा देखील बघा किती सुंदर नांदगाव संघाचा ड्रेस कोड तुम्हाला पाहायला मिळतोय. मित्र कॉमेंटेबल शांत राहा प्लीज. अगोदर एक तर भरपूर प्रेशर आहे प्लीज. इथे मस्ती नको मित्रांनो कारण आवाज जात नाही. कॉमेंट्रीमध्ये चुकवता स्कोरर चुकतो आपला. या आपण बोलूया सामन्याकडं. भरपूर मान्यवर ही बघा श्रीमंती आमच्या नितेश दादांची आमच्या नवनाथ दादांची श्रीमंती. घोटगाव आज ओळखला जातो ते नितेश यांच्या नावानं. आज घोटगावला गुगलवरती सर्च केलं जातं. याचं एकमेव कारण म्हणजे नितेश दादा. कारण भरपूर लोकांना आमदार चषक कुठे आहे ही स्पर्धा कुठे सुरू आहे एवढं चांगलं आयोजन कुठे आहे एवढी मोठी स्पर्धा कुठे भरवली गेली उत्कंठा वाढली आणि गुगलवरती नितेश दादा घोटगावाला भरपूर सर्च केलं जातं. या आपण बोलूया सामन्याकडं पुन्हा एकदा. लवली शॉट जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. दॅट्स अ सिक्स. ब्रिलियंट स्ट्रोक. युवा नेता नितेश पाटील युवा नेता नितेश पाटील आलाय बघायला वाला दादाला बघायला वाला. नितेश दादानी आमदार चषक ठेवलाय घोट गावाला. क्या बात आहे. एकदा तेजस मातेसाठी जोरदार टाळ्याने स्वागत केलं मित्र. 3 चौकार एक षटकार आणि सिंगलच्या माध्यमातून काय स्पेल दाखवलाय मैदानावरती. व्हॉट अ फॅन्टास्टिक नोक. सामना आता मात्र क्लोज येतोय. येणारे चेंडू आता मात्र 10 आणि गरती 25 धावांची. श्वास रोखणार मैदानावरती. पहिला सामना प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणार. अंगावरती शारा निर्माण करतोय आणि काय रंगत झाली मैदानावरती. आणि मला ते गाणं आठवलं एकनाथजी माली साहेबांचं. आता रंगात आली मॅच. काय सामना रंगात आला मैदानावरती. येणारे चेंडू 10 आणि गरती 25 धावांची. लवली शॉट. पुन्हा एकदा तेवढा चांगला फटका दाखवायला शतपट असेल. लॉंग ऑफला एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल नाहीये. एकच दा वॉटर थ्रो. काय ब्युटिफुल थ्रो दिला टिप मधनं एक्झॅक्टली विकेट बेंडला देत असताना आणि समीकरण आता वेगानं बदललंय. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज होती 24 धावांची. सामना बॅलन्स आहे मैदानावरती. घोट संघ स्पर्धेच्या माध्यमातून आपण दोन्ही संघ घोटच्या स्पर्धेमध्ये आमदार चषक 2024 मध्ये चांगला खेळ दाखवत असताना एका बाजूला नितलस एका बाजूला नांदगाव. दोन्ही संघ दमदार संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये युवा संघ खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात आणि सामना शेवटच्या टप्प्यात आता मात्र रंग बदलवत असताना येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज 24 धावांची. येणारे 3 चेंडू चुकू नका मित्रांनो कारण येणारे 3 चेंडू सामन्याचा निश्चित बिमोड करणार असतील. तुम्हाला उत्तर मिळणार की संघ कोणाच्या बाजूने सामना मात्र कौल देण्यामध्ये होती. गोलंदाज सज्ज टाकेला फलंदाज अत्यंत घातक तेजस. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज 3 चौकार एक षटकार एक सिंगलच्या माध्यमातून त्याने धावसंख्येला मजबूत आकार दिलाय. स्ट्रॉंग फलंदाजी. तर सन्माननीय घोट ग्रामपंचायतीचे माजी सरपंच
उद्योजक विनोद शेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. माजी सरपंच हरदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. स्ट्रायकला अविनाश डावकर फलंदाज, जबरदस्त फलंदाजी. येणारे चेंडू 9 आणि 24 धावांची गरज आहे. मजा येईल सामन्यामध्ये. येस, फटाक्याची आदेशबाजी. पंच सामना 2 मिनिट थांबायचं, कारण कटचा आवाज येणार नाही तुम्हाला, लक्षात असू द्या. कारण भरपूर आज मान्यवर येतील. ही बघू शकाल आपण रोषणाई. असं वाटतं की आज दिवाळी आहे घोटगावामध्ये, कारण दिवाळी संपून भरपूर महिने झाले. असं वाटतं दिवाळी पुन्हा एकदा आपण साजरा करतोय घोटगावामध्ये. प्रचंड ॲटमॉस्फिअर, इलेक्ट्रिफाय. फटाक्याची आतिषबाजी बघू शकाल आपण. या मंचावरती सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. स्पर्धेचे सर्व यस एमडी. तर नाणेफेक केली जाणार आहे. स्कायरा जगदंब वाकलन आणि वीर बजरंग शिरडोन शेवटचा पुकारा नाणेफेक इथे केली जाईल. आणि ग्रामस्थांच्या, मी घोटगावातील ग्रामस्थांची ते दिलगिरी व्यक्त करतो. नित्यदातांच्या वतीने बसण्यासाठी खऱ्या अर्थाने व्यासपीठ फुल झालेलं आहे. दिलगिरी व्यक्त करू, परंतु सर्वांचं स्वागत आहे. येणारे चेंडू 9 आणि 24 धावांची गरज. फटाक्याची आतिषबाजी. पुन्हा एकदा असं वाटतंय की ही दिवाळी पहाट आपण साजरा करतो की काय, कारण लक्क प्रकाश, सोनेरी किरण तुम्हाला पाहायला मिळतात. मात्र या मैदानात कृत्रिम प्रकाशाच्या माध्यमातून आणि काय ॲटमॉस्फिअर सजवलंय. असं वाटतं की मी DY पाटील स्टेडियममध्ये कॉमेंट्री करतोय. एवढंच चांगलं इलेक्ट्रिफाय ॲटमॉस्फिअर आपल्याला पाहते. यस एमडी. 9 चेंडू 24 धावा. ओ, चेंडू बॅटचा फेस अगोदर ओपन केला. यस, आपण सन्मान करूया पाहुण्यांचा. सन्माननीय मोहन पाटील साहेबांचा इथे येतोची सन्मान केला जात आहे. धर्मा भोईर साहेबांचा येतोची सन्मान नित्यदातांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे केला जात आहे. 8 चेंडू आणि 24 धावा. सामना शेवटच्या टप्प्यात. मजा आली सामन्यामध्ये. वन साइडला त्यांच्या चेंडू मागे निघून जातोय. मात्र प्रचंड प्रेशर डॉमिनेट केले मध्ये फलंदाज मागच्या 2 चेंडूवरती. आणि पंचांचा इशारा, फिंगर गोज अंपायर, अनदर विकेट गोज. अजूनही धक्का दिल्यामध्ये होती. येणारे चेंडू आता मात्र असणार ते 7 आणि गरज 24 धावांची. सामना सातत्याने बदलत गेला. 12 चेंडू 31 धावा. तदनंतर आपण पहिले 11 SMD. तर इथे हरिभक्त परायण श्री अनंत पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. अनंत पाटील आणि डॉक्टर सतीश भोईर सर या आपला सन्मान इथे केला जाईल. वारकरी सम्राटातील आदरणीय व्यक्तिमत्व अनंत पाटील साहेबांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर कोविड योद्धा आदरणीय डॉक्टर सतीश पाटील सरांचा सन्मान इथे केला जाईल. बघा मित्रांनो, ज्यांचा आम्ही नाव घेऊ त्यांनी या. नित्यदादांनी आम्हाला खऱ्या अर्थाने ते सत्कारासाठी इथे प्रदीप धारावकर आणि वासुदेव पाटील घोट या आपण आपला सन्मान इथे केला जाईल. बोलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये मच्छिंद्र पाटील सरांकडे. येणारे चेंडू 7 आणि 24 धावांची गरज. सन्मान बघू शकाल आपण स्क्रीनवरती. भव्य दिव्य असे सन्मान केले जातात. सन्माननीय आमदार कोकण मतदारसंघाचे ज्ञानेश्वर माते देखील या स्पर्धेला येऊन हजेरी लावून गेले. म्हणजे नितीदादाची ताकद किती आहे, त्यांचा दबदबा किती राजकारणामध्ये, त्यांचा फ्रेंड सर्कल किती आहे हे दाखवत असताना येणारे चेंडू 7 आणि गती 24 धावांची शेवटच्या टप्प्यात. सामन्यात असताना चांगला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मात्र कनेक्टेड नाहीये. आणि डॉट चेंडू एकदा गोलंदाजासाठी जोरदार टाळ्यांना स्वागत करूया. काय षटक राहिलं गोलंदाजाचं प्रतीकचं. अप्रतिम गोलंदाजी आणि व्हॉट अ फंटास्टिक स्पेल फ्रॉम द प्रतीक. आणि या सामन्याचं बिमोड केलाय त्यानं मैदानावरती. 31 धावांची गरज असताना षटकामध्ये त्यानं धावा फार कमी दिल्यात आणि त्याला सामन्याला कलाटणे आले. आणि सामना आता मात्र 7 धावा फक्त दिल्यात मैदानावरती. तर इथे सन्मानी अरुण भोईर यांचा येतोची सन्मान केला जाईल. त्यानंतरचा सन्मान असेल शशिकांत मोरे साहेब पनवेल. यावं आपण दोन्ही व्यक्तिमत्वांनी दोन व्यक्तिमत्वांचा येतोची सन्मान केला जाईल. पुन्हा एकदा बोलणार मच्छिंद्र पाटील सरांकडे. येणारे चेंडू 6 आणि 24 धावांची गरज आहे. भरपूर पाहुण्यांचं आगमन. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. सन्मान्य कुणाल दाते सर यांचं देखील आगमन झालंय. मखमली आवाज आपला इंटरनॅशनल कॉमेंटेटर स्वागत आहे तुमचं. आमचे सिद्दीक भाबे सर मॅन फ्रॉम भिवंडी आम्हाला जॉईन झालेत. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. तर सृष्टी डेव्हलपरचे सर्वा कुमार साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 7 चेंडू 24 धावा. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. मित्रांनो, थोडे 2 सामने आम्हाला ऍडजस्ट करा, कारण 2 सामन्याच्या पाहुण्यांचं भरपूर आगमन होईल. त्यामुळे आम्हाला कॉमेंट्री करता येत नाहीये, त्यामुळे क्षमस्व असावं. तर हरिभक्त परायण श्री सुरेश शेठ पाटील घोट दादा या आपला येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. आज दिलगिरी व्यक्त करायला लागेल मच्छिंद्र पाटील सर. येस, ऑलरेडी आम्ही ते केली दिलगिरी व्यक्त प्रेक्षकांची, कारण युट्यूबला देखील भरपूर प्रेक्षक जॉईन झाले. टेनिस क्रिकेट डॉटच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय, ज्याचे 18 लाखपेक्षा जास्त सबस्क्राईब. 10 वर्षाचा सुवर्ण काल त्यानं पूर्ण केलाय. तर 13 डिसेंबर 2013ला या
वाहिनीचा शुभारंभ झाला आणि या वर्षी मात्र या वाहिनीला 10 वर्ष पूर्ण झाली. 18 लाख सबस्क्रायबर या आपण बोलूया सामन्याकडे. 7 चेंडू 24 धावांची गरज. सामना शेवटच्या टप्प्यात सर्व यस. तर चंद्रकांत मस्कर साहेब दादा या आपला सन्मानित केला जाणार. चंद्रकांत मस्कर. 7 चेंडू 24 धावा. शेवटचं षटक डॉमिनेट केलं नितल्या संघाला. ऑन साइडला जस्ट स्टँड अँड डिलिव्हर क्षेत्राच्या पुढे सरकला त्याच्या अबक्यामध्ये नाही चेंडू सीमा पलीकडे फ्लाय स्ट्रोक. मजा येईल सामन्यामध्ये. 5 चेंडू 18 धावा. काय सामना रंगलाय मैदानावरती. सोन्या पावशे बाद झाला असं वाटलं की सामना संपलाय मात्र नाहीये. मी कौतुक करेन फलंदाजाचं तेजस काही त्यांनी स्पेल दाखवलाय. आतापर्यंत 26 धावा कुठल्यात. 9 चेंडूचा सामना केलाय. व्हॉट अ बॅटिंग काय बॅटिंग दाखवली मैदानावरती. येणाऱ्या समीकरणात मात्र 5 आणि गरज असणार ती 18 धावांची. एन्काउंटर पहिला आपण पाहतोय क्लोज एन्काउंटर. तरी ते सन्मान्य भार्गव सांगडे माजी उपसरपंच नितिलास जगदीश काटे आणि सतीश पावचे या आपला येतोची सन्मानित केला जाईल. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सामना अजून संपला नाहीये. ही फाईट आहे मैदानावरती. हा चांगला क्लोज एन्काउंटर आहे मैदानावरती. बघायचं कोण कोणाचा एन्काउंटर करणार. नांदगाव की मात्र नितले संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाईड यांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत. तर सन्मान्य भगवान सांगणे नितलस या आपला सन्मान केला जाईल आणि सन्माननीय निलेश प्रधान आणि संजय दादा कोहली तुमचा संपूर्ण ग्रुप आहे ना सर्वांनी एकत्रित या. एकत्रित याच्या यावा. बाबुराव शेठ तुम्ही याचे आहे. 5 चेंडू आणि 16 धावा. शेवटच्या टप्प्यात सामना प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये. सर्वांचं आम्ही स्वागत करतो जे युट्यूबला आम्हाला जॉईन झालेत. शैलेशन माली साहेब विद्यमान सरपंच नितलस खेरणे. शैलेशन या पण सर्वांनी संपूर्ण ग्रुप याचे तुमचा एकेकाचा नावच घेता येणार नाहीये. खूप गर्दी एकीकडे सामना आहे महत्वाचा. 5 चेंडू 18 धावा. 5 चेंडू 18 धावा. थोडेसे कन्फ्युजन होत आहे. माफी असावी कारण भरपूर मान्यवर मंचावरती आहेत. जागेवर खेळला चेंडू. चेंडूला मात्र दिशा दिशा पुढे सरकला. एक धाव घेण्याची हिंमत नाही. व्हॉट ऑफ फिल्डिंग. अटॅकिंग स्टान्स मध्ये आला होता शतशक. फार वेगानं आला होता. येणारा चेंडू आता मात्र 4 आणि गरज आहे ती 18 धावांची. तेजसचं मी कौतुक करेन. तेजसला हिरो बनण्याची मोठी संधी आहे कारण सोन्या पावशे लवकर बाद झाला. सोन्या 4 चेंडू बीट झाला. एक षटकार एक चौकार मारला. तदनंतर संपूर्ण जबाबदारी स्वीकारली तेजसनं. बघायचं तेजसला या स्पर्धेमध्ये सर्वात मोठा हिरो बनण्याचा रोल त्याला मिळालाय. मात्र बघायचं जो चमकला तो मात्र या मैदानावरती हिरो ठरला मैदानावरती. येणारे चेंडू 4 आणि 18 धावांची गरज. गोलंदाजी तेवढीच चांगली साईनाथच्या माध्यमातून. उलटा चेंडू बॅटचा फेस ओपन केलाय मात्र नाहीये. एजच लागले. यावेळी मात्र डॉट चेंडू. आता मध्ये समीकरण कठीण झालंय. येणारे चेंडू 3 आणि गरज आहे ती मात्र 18 धावांची. तर सन्माननीय निलेश शेठ प्रधान संजय शेठ कोहली शैलेश शेठ माली लखन भोईरकर लखन पाटील बालाशेठ धुमाल या सर्व सहकार्यांचा परेश शेठ पाटील वलप निलेश शेठ पाटील कोली कोपार या सर्व सहकार्यांचा फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये गावदेवी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने जाहीररित्या सत्कार केला जात आहे. बाबुराव शेठ पाटील तोंडरे. आईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतलाय. यस आम्ही बोलतच होतो तोपर्यंत पाहुण्यांचं आगमन झालं. बघायचे भीमर आहे का. भरपूर मान्यवर स्कीम ती बघू शकाला. भव्य दिवस सत्कार. सन्मान नितेश शेट यांचा आज खरोखरच दिवस उगवला सोन्याचा आज मी म्हणेन कारण ज्या पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. तिसरं पंच यस सांगितलंय. प्रीतम पाटील तिथे सांगितलं जे निर्णय तुमच्या पोहोचवला जाईल आणि यस फेड डिलिव्हरी. येणारे चेंडू आता मात्र 3 आणि गरज 18 धाबांची. आता मात्र 3 चेंडू 18 धाबा. बघायचं ज्या फलंदाज आतापर्यंत 26 धाबा कुठल्यात. आतापर्यंत 3 चौकार 2 षटकार दाखवलेत. तो तेजस मैदानावरती काय अहंकार माजवणार आणि त्याला साईनाथ किती थांबवणार. येणारे 3 चेंडू 18 धाबांची गरज आहे. बघायचं 2-3 षटकार होणार का मैदानावरती आणि हा चेंडू मात्र चुकू नका मित्रांनो. ह्या चेंडूवरती भवितव्य दडलंय या सामन्याचं. ऑन साइडला मोठा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. ओ माय गॉड व्हॉट अ शॉट. ट्रिमेंडस स्ट्रोक. वंडरफुल टायमिंग. क्लिअर केलं स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमा पलीकडे अजून एक षटकार. तर सन्माननीय बालाशेठ धुमाल यांना आपण पाहतो. राजा राणी ग्रुप आपले स्वागत आहे. नाणेफेक इथे केली जात आहे. नाणेफेक इथे केली जाईल. बघा एका बाजूला शिरडोन विपक्ष वाकलन या दोन्ही संघांना एक वेल कमी आमच्याकडे. बीसी ग्रुप यांच्या शुभास्ते शैलेश माली विद्यमान सरपंच केरणे यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. ओ टू कमेंट्री बॉक्स.
2 चेंडू आणि 12 धाबा. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या होत्या दोन्ही संघांसाठी. काय सामना रंगवलाय, शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना रंगवलाय आणि सामन्याची उत्कंठ शिगेला पोहोचली. जर या चेंडून षटकार आला तर मात्र भरपूर प्रेक्षकांचा बीपी हाय होणार, कारण या फलंदाज क्षमता आहे. 3 षटकार मारणारा फलंदाज हा करू शकतो. फलंदाज त्याच्यामध्ये ताकद आहे, धमक आहे, त्याचा फुटवर्क, त्याचं शॉटचं सिलेक्शन आणि त्याचा कॉन्फिडन्स. सच अ ब्रिलियंट क्रिकेटर ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. बघायचं येणार चेंडू 2 आणि 12 धाबांची गरज. जर येणार चेंडू षटकार आला तर सामन्याचा मात्र बिमोड या सामन्यामध्ये होऊ शकेल. बघायचे 2 चेंडू 12 धावा. व्हॉट अ मॅच. मिस्टर स्टोक डीप कव्हर रिझनला यस मात्र एकच धाव मिळणार. आता सामना मात्र शांत होणार. आता मात्र मिळणार त्या 2च धावा आणि समीकरण उरलंय 1 चेंडू 10 धावा. सामना संपला नाहीये. नांदगाव संघाचा आवाज आलाय, प्रेक्षकांचं स्वागत करतो आम्ही. मात्र सामना संपला नाहीये. 1 चेंडू 10 धावा. येणारा चेंडू काही येऊ शकतो. 1 रन शॉट. 13व्या मध्ये मी म्हणेन निश्चित दुष्काळामध्ये 13 महिना. येणारा चेंडू 1 आणि गरज आहे ती आता मात्र 11 धावांची. 1 चेंडू 11 धावा. जर येणार चेंडू बिमर वगैरे असला षटकार आला काही होऊ शकतं मैदानावरती. 1 चेंडू 11 धावा. हो व्हॉट अ मॅच. काय सामना रंगला मैदानावरती. हा पहिला एन्काउंटर पाहायला मिळाला, अत्यंत क्लोज एन्काउंटर आणि काय सामना रंगला मैदानावरती. 1 चेंडू 11 धावा. शेवटचा थरार. या शेवटचा थरार आपण पाहतोय या शेवटच्या चेंडूवरती या सामन्याचा. नांदगाव की मात्र नितलस की नांदगाव. सुपर 4 मध्ये पहिला संघ कोणता क्वालिफाय होणार आमदार चषक 2024 या स्पर्धेमध्ये. व्हॉट अ मॅच अँड व्हॉट ॲटमॉस्फिअर. आणि या सामना जिंकला तो नांदगाव संघानं. निश्चितचा सुटका सोडलाय आणि संघ पहिला ठरलाय सुपर 4 मध्ये जाणारा पहिला संघ. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. हार्ड लक घेतला संघ बट गुड फाईट. व्हॉट अ फाईट. यस आपण बोलूया एमडी यांच्याकडे. थँक्यू सो मच. थँक्स मच्छिंद्र पाटील साहेब. श्रीरंग ढवले शिवकर यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे तुमचा. इथे मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. सन्मान्य निर्दोष शेटकेनी पेठाली आणि जय घरत आपण या आपला सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय लालचंद मडवी आपला सन्मान इथे केला जाणार आहे. आणि पंचायत समिती सदस्य केशवराव गुले साहेब आपण या समोर परभणी या बापान आपला सन्मान इथे केला जाईल. आणि प्रकाश चौगुले सुप्रसिद्ध सिंगर आहे जयवंत घरात आपला सन्मान इथे केला जाणार आहे. आणि दिलीप दादा मात्रे बघा ज्यांची नावं घेतली त्यांनी या आम्हाला सामन्याकडे बोलायचे आहे लगेच.